नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी विधवा महिला भगिनी, वृद्ध पगार योजनेचे लाभार्थी त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण जुलै-ऑगस्ट अनुदान वितरणासंदर्भात आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे स्किप अजिबात व्हिडिओ करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। सोबतच एक विनंती आहे, चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय वेळेवर जाणून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल। चला तर मग सुरुवात करूया आणि वितरणासंदर्भातली थेट अपडेट जाणून घेऊया। तर निराधार योजनेतील लाभार्थ्यांपैकी विधवा महिला भगिनी, वृद्ध पगार योजनेचे लाभार्थी आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांना आज हप्ता वितरित या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत। जसं की तुम्हाला माहीतच आहे, लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल 2.0च्या माध्यमातून एक सूचना देण्यात आलेली होती आणि त्या सूचनेनुसार सांगण्यात आलेलं होतं की डीबीटी प्रणाली अंतर्गत दिनांक 13 ऑगस्टपासून या ठिकाणी वितरण प्रक्रियेची जी काही पूर्वतयारी असते त्या पूर्वतयारीसाठी या ठिकाणी नोटिफिकेशन पडलेले आपल्याला दिसत आहे। 13 ऑगस्ट 2026 पासून 10 या ठिकाणी पहा 10 पासून ते दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीमध्ये पोर्टल महाडीबीटी पोर्टल 2.0 हे उपलब्ध राहणार नाही, अनुपलब्ध असणार आहे तात्पुरत्या स्वरूपात। आणि वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर पूर्वीप्रमाणे हे पोर्टल लाभार्थ्यांसाठी सुरू होणार आहे। तर या नोटिफिकेशननुसार 13 तारखेचं ही नोटिफिकेशन आहे। 13 तारखेला ही नोटिफिकेशन पडलेली होती। 13 पासून 14 तारखेपर्यंत या नोटिफिकेशनच्या माध्यमातून RFT फाईल तयार करण्याचं काम करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती। याचाच अर्थ काय, तर लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात येतात। कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाणार आहे त्याची लिस्ट काढली जाते, याद्या तयार केल्या जातात आणि त्यानंतर मग लाभार्थ्यांचं डीबीटी प्रणालीवरचं काम जे आहे ते सुरू होतं। हप्ता वितरण प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये केलं जातं, परंतु त्यापूर्वी याद्या तयार करणं, RFT फाईल तयार करणं ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया 13 तारखेपासून सुरू झालेली होती। साधारणपणे 13, 14, 15, 16 तारखेपर्यंत हे काम पूर्णपणे झालेलं असेल अशी आपण अपेक्षा करूया आणि आजच्या तारखेला वितरणाची प्रत्यक्षात कार्यवाही करण्यात येईल अशी शक्यता आहे। पहा, आज संध्याकाळपर्यंत दुपारपासून ही प्रोसेस सुरू होण्याची सुद्धा शक्यता आहे। आणि समजा आज जर हे वितरण झालेलं नसेल, आज जर होणार नसेल, आज सोमवार आहे आणि त्या कारणाने वितरण प्रक्रिया सुरू व्हायला काहीच हरकत नाही। शनिवार रविवार सुट्टी आलेली होती, त्यानंतर सोमवारपासून हे वितरण प्रक्रिया होणं अपेक्षित आहे। आज दुपारपासून वितरणाची प्रक्रिया सुरू होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। पाहू प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता कधीपर्यंत जमा केला जातो। त्याचबरोबर जुलै-ऑगस्ट हप्ता 3000 रुपये लाभार्थ्यांना एकत्रित दिले जातात का 2 हप्ते 1,500 रुपयाचे जमा केले जातात, हाही एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। वितरण प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर याची स्पष्टता आपल्याला मिळणार आहे। वितरणाची कार्यवाही आज होईला काहीच हरकत असणार नाही, सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असेल। वितरण प्रणालीच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज अपेक्षित आहे डीबीटी होणं 1,500 रुपयाप्रमाणे 2 हप्ते आले तर नक्कीच लाभार्थ्यांना रक्षाबंधनाची ओवाळणी असणार आहे। जे निराधार बहिणी आहेत, विधवा महिला भगिनी आहेत, या विधवा महिला भगिनींसाठी जो हप्ता आहे जुलैचा ज्यांना मिळालेले असेल त्यांनासुद्धा जमा होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर फक्त महिलांनाच नाही, विधवा महिलांनाच नाही तर इतर लाभार्थ्यांनासुद्धा हा हप्ता मिळणं तितकंच गरजेचं आहे। आणि त्या नियमानुसार ज्यांना जुलैचा हप्ता आलेला नाही त्यांना आज हा हप्ता येणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, आता पुढच्या महिन्यापासून तुम्हाला हप्ता वितरण होणार की नाही हाही एक मोठा प्रश्न आहे। कारण ज्या लाभार्थ्यांनी हयातीचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे अशाच लाभार्थ्यांना लाभ वितरित केला जाणार आहे। वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमचं आणखीनही लाईफ सर्टिफिकेट सादर केलेलं नसेल, हयातीचा दाखला सादर केलेला नसेल, तो सादर करावायचा होता। आता मुदत संपलेली आहे, 15 ऑगस्टपर्यंतची ही मुदत होती, त्यामुळे येणाऱ्या हप्त्यामध्ये किती लाभार्थ्यांची संख्या कमी होतं हाही एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे।
शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक अपडेटची माहिती डॉक्युमेंट संदर्भात असो, हप्ता वितरणासंदर्भात असो, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातो व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे सांगितलेलं आहे सुरुवातीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि परत एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.